Hello everyone, welcome to my channel B for Banking Awareness. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण सिलेबस डिस्कस केला, देन आपण हिस्ट्री ऑफ बँकिंग इन इंडिया याबद्दल स्टडी केलं. या लेक्चरमध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ बँकिंग इन इंडिया याबद्दल डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. कोणती बँक कोणत्या रिझनसाठी इस्टॅब्लिश केली किंवा त्यांचं फंक्शन काय आहे, त्यांचं मेन मोटो काय आहे, यानुसार आपल्याला बँकांचं क्लासिफिकेशन करता येईल. यानुसार बँकांचं दोन प्रकारे क्लासिफिकेशन होतं. फर्स्ट वन विल बी classification of banks based on their functions and next one will be classification of banks based on the law. एखाद्या बँकेचं मेन फंक्शन काय आहे किंवा त्या काय काम करतात और त्यांचा मेन पर्पज, मेन मोटो काय आहे हे जर बघायचं झालं तर यानुसार आपल्याला बँकांचं क्लासिफिकेशन 4 प्रकारे करता येईल. यामध्ये फर्स्ट वन येईल सेंट्रल बँक. प्रत्येक देशाला त्यांची स्वतःची एक सेंट्रल बँक असते जी त्यांच्या कंट्रीमधल्या अदर बँक्सला मॅनेज करते. यानुसार भारताची सेंट्रल बँक आहे RBI. सेकंड वन येईल कमर्शियल बँक्स. यामध्ये पब्लिक सेक्टर बँक्स येतील, प्रायव्हेट सेक्टर बँक्स अँड फॉरेन बँक्स. नेक्स्ट वन विल बी कोऑपरेटिव्ह बँक्स. यामध्ये प्रायमरी क्रेडिट सोसायटीज, सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक्स, स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स येतील. देन डेव्हलपमेंट बँक्स और स्पेशलाइज बँक्स येतील. म्हणजेच कोणत्या तर एक्झिम बँक, सिडबी, नाबार्ड, सेबी आणि NHB यासारख्या. सेकंड वन आपण पाहणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ बँक्स बेस्ड ऑन द लॉ. यामध्ये बघा भारताची सेंट्रल बँक कोणती आहे RBI. देन RBIच्या अंडर आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ बँक्स करता येईल, ज्यामध्ये फर्स्ट वन येईल शेड्यूल बँक्स. आता या शेड्यूल बँक्स म्हणजे काय तर RBI ॲक्ट 1934च्या सेकंड शेड्यूलमध्ये ज्या बँकांचं नाव आहे त्यांना आपल्याला शेड्यूल बँक्स म्हणता येतील. मग या शेड्यूल बँक्सचं आपल्याला 2 टाईपमध्ये क्लासिफिकेशन करता येईल. फर्स्ट वन विल बी कमर्शियल बँक्स अँड नेक्स्ट वन विल बी कोऑपरेटिव्ह बँक्स. कमर्शियल बँक्स म्हणजे काय तर ज्यांचा मेन पर्पज आहे फक्त प्रॉफिट अर्निंग करणं, त्यांना काय कमर्शियल बँक्स. त्यामध्ये बघा आपल्याला 6 टाईपच्या बँक्स पाहता येतील. स्मॉल फायनान्स बँक्स अँड पेमेंट्स बँक ह्या नव्याने ॲड झालेल्या आहेत, यामुळे आपल्याला ह्याच्यावर व्यवस्थित स्टडी करायचं आहे. तर बघा यामध्ये फर्स्ट वन येईल पब्लिक सेक्टर बँक्स ज्या की 12 आहेत. देन नेक्स्ट वन विल बी प्रायव्हेट सेक्टर बँक्स सध्या 22 आहेत. RRBs 43 आहेत. फॉरेन बँक्स इन इंडिया 45 आहेत. स्मॉल फायनान्स बँक सध्या 10 आहेत. देन पेमेंट बँक 7 आहेत. हा जो दिलेला डेटा आहे तो 20 जुलै 2020 रोजी RBIच्या वेबसाईटवरनं मी अपडेटेड केलेला आहे. सो यानंतर एक्झाममध्ये क्वेश्चन झाले तर तुम्हाला यानुसार आन्सर्स लिहायचे. जर यामध्ये काही चेंजेस झाले तर आपण करंट अफेअर्स सिरीजमध्ये चेंजेस जे झालेले आहेत ते पाहून घेऊया. नेक्स्ट वन बघा कोऑपरेटिव्ह बँक्स येतील. यामध्ये कोऑपरेटिव्ह बँक्सचं आपल्याला 2 टाईपमध्ये क्लासिफिकेशन करता येईल. फर्स्ट वन विल बी अर्बन कोऑपरेटिव्ह अँड नेक्स्ट वन स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स. नेक्स्ट वन बघा यामध्ये नॉन शेड्यूल बँक्स येतील, ज्यांचं की RBIच्या ॲक्टमध्ये कुठेही उल्लेख झालेला नाही आहे. यामध्ये जास्त करून तुमच्या लोकल एरिया बँक्स इन्क्लुडेड असतात. देन नेक्स्ट वन बघा स्पेशलाइज बँक्स, यांना आपण डेव्हलपमेंट बँकसुद्धा म्हणू शकतो. तर यामध्ये बघा मेनली 4 टाईप्स येतात, नाबार्ड, सिडबी, एक्झिम बँक आणि NHB. बँकिंग एक्झाम्सला क्लासिफिकेशन ऑफ बँक्स बेस्ड ऑन द लॉ यावर जास्त क्वेश्चन्स येतात आणि MPSC एक्झामला क्लासिफिकेशन ऑफ बँक्स बेस्ड ऑन द फंक्शन्स यामधनं जास्त क्वेश्चन्स येतात. सो आपण यानुसार लॉनुसार ज्या बँकांचं क्लासिफिकेशन होतं ते आपण डिटेलमध्ये 1 बाय 1 स्टडी करूया. फर्स्ट वन आपण पाहूया भारताची सेंट्रल बँक म्हणजेच RBI बद्दल. एव्हरी कंट्री हॅज इट्स ओन सेंट्रल बँक अँड दे हॅव देअर ओन रूल्स अँड रेग्युलेशन्स. म्हणजेच प्रत्येक देशाला त्यांची स्वतःची अशी एक सेंट्रल बँक्स असते आणि ती त्यांचे स्वतःचे रूल्स अँड रेग्युलेशन्स तयार करते, जे की त्या कंट्रीमधल्या अदर बँक्सला हे रूल्स अँड रेग्युलेशन्स कंपल्सरी फॉलो करावे लागतात.
जर हे रूल्स अँड रेग्युलेशन्स अदर बँक्सनी फॉलो नाही केले तर त्यांचं लायसन्स RBI कॅन्सल करू शकते. नेक्स्ट इज RBI regulates all other banks in India under Banking Regulation Act 1949. याला तुम्ही स्टार मार्क करून ठेवा. भरपूर वेळा यावर एक्झाममध्ये क्वेश्चन येतो. तुम्हाला इथे फसवे ऑप्शन्स दिले जाऊ शकतात. जसं की बघा, RBI regulates all other banks in India under RBI Act 1934, RBI Act 1935 और Banking Regulation Act 1948. पण करेक्ट आन्सर काय आहे? बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949. नेक्स्ट वन इज RBI इज अपेक्स बॉडी ऑफ ऑल बँक्स इन इंडिया. म्हणजेच RBI ही सगळ्या बँकांची काय आहे तर हेड आहे. नेक्स्ट इज RBI क्रिएट्स रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉर ऑल बँक्स इन इंडिया. RBI ही भारतामधल्या प्रत्येक बँकांसाठी रूल्स अँड रेग्युलेशन्स बनवते जे की त्या बँकांना कंपल्सरी फॉलो करावे लागतात. जसं की बघा, एखादी अपेक्स बॉडी असते किंवा एखादे ग्रुपमधले हेड असतात तर ते काय करतात, सम रूल्स अँड रेग्युलेशन्स घालून देतात. आपण जर ते रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो नाही केले तर बहुतेक वेळा आपल्याला त्या ग्रुपमधनं काढून टाकलं जातं. इन द सेम वे RBI सुद्धा काय करते की आपल्या कंट्रीमधल्या अदर बँक्ससाठी स्वतःचे रूल्स अँड रेग्युलेशन्स बनवते जे की त्यांना कंपल्सरी फॉलो करावे लागतात. नेक्स्ट इज इट मेंटेन्स मनी फ्लो इन द इकॉनॉमी ऑफ द कंट्री. म्हणजेच बघा की सध्या इकॉनॉमीमध्ये इन्फ्लेशन असेल तर मार्केटमध्ये किती प्रमाणात पैसा हवा किंवा डिफ्लेशन असेल तर त्यावेळी मार्केटमध्ये किती पैसा हवा ह्याचं सगळं मॅनेजमेंट RBI करते. आपल्याला हे डिटेलमध्ये इन्फ्लेशन या टॉपिकमध्ये बघायचं आहे आणि RBIबद्दल आपल्याला एक सेपरेट टॉपिक घ्यायचा आहे. त्यामध्ये तुमचे RBIबद्दलचे सगळे कन्सेप्ट्स क्लिअर होतील. आता नेक्स्ट बघूया शेड्यूल बँक्स. शेड्यूल याचा नेमका अर्थ काय होतो तर बघा, द ऑर्गनायझेशन फॉर विच स्पेशल लॉ इज पास्ड और देअर नेम्स शुड बी प्रॉपरली मेन्शन इन अ लॉ पास्ड बाय पार्लिमेंट. म्हणजेच काय बघा की एखादी ऑर्गनायझेशन और एखादी बॉडी शेड्यूल आहे याचा अर्थ काय होतो की ज्यांच्यासाठी एक स्पेशल पार्लिमेंटमध्ये लॉ पास केला जातो और एखाद्या पार्लिमेंटच्या लॉमध्ये त्यांचं स्पेशली नेम मेन्शन केलं असतं त्यांनाच काय म्हणतात, शेड्यूल्ड. नेक्स्ट वन बघा, दे हॅव टू फॉलो ऑल द रूल्स अँड रेग्युलेशन्स गिवन बाय द RBI अँड इन रिटर्न दे गेट सेफ्टी अँड सिक्युरिटी फ्रॉम द RBI. इट मीन्स की जर शेड्यूल बँक्सनी RBIने दिलेले रूल्स अँड रेग्युलेशन्स कंपल्सरीली फॉलो केले तर त्यांना RBIकडनं सेफ्टी आणि सिक्युरिटी भेटते. जसं की बघा, एखाद्या बँकेचं बॅड लोन किंवा NPA जास्त प्रमाणात इन्क्रीज झाले तर त्यांना हेल्प कोण करणार आहे, RBI. सो कंपल्सरी त्यांना RBIने दिलेले रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो करावे लागतात. आपण एक जनरल एक्झाम्पल घेऊया. आपण एखाद्या क्लबची मेंबरशिप घेतोय तर आपण विचार करतो, मी जर हा क्लब जॉईन केला तर मला ह्याचे बेनिफिट्स काय भेटणार आहेत, आणि बेनिफिट्स भेटत नसतील तर आपण तिथे जातो का, नाही जात. मग इन द सेम वे ज्या पण काही बँक्स आहेत त्यांनी जर RBIचे रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो केले तर त्यांना सुद्धा RBIकडनं काही बेनिफिट्स ऑफर केल्या जातात. जसं की आपण एखाद्या क्लबमध्ये त्यांचं मेंबरशिप घेतलं तर आपल्याला सुद्धा ते मेंबरशिप कार्ड देतात आणि त्या कार्ड अंडर आपल्याला भरपूर फॅसिलिटीज अवेलेबल होतात. इन द सेम वे जेव्हा शेड्यूल बँक्स RBIचे रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो करते त्यांनासुद्धा काही फॅसिलिटीज अवेलेबल होतात RBIकडनं. देन फर्स्ट वन इज scheduled banks automatically gets eligible for obtaining debts or loans from RBI at bank rate. It means जेव्हा पण एखाद्या बँकेचे बॅड लोन्स इन्क्रीज होतात और त्या बँकेमध्ये NPAs इन्क्रीज होतात और ते अदर इकॉनॉमिक प्रॉब्लेममध्ये असतात, अशा वेळी RBI त्यांना बँक रेटवर लोन ऑफर करते. नेक्स्ट वन इज शेड्यूल बँक्स ऑटोमॅटिकली ॲक्वायर्स द मेंबरशिप ऑफ क्लिअरिंग हाऊस. देन व्हॉट इज क्लिअरिंग हाऊस? क्लिअरिंग हाऊसमध्ये
जेवढे पण आपले चेक्स, DDs, FDs हे आहेत ते तिथे क्लिअर होऊन भेटतात. और त्यामध्ये जर दोन बँकांमध्ये ट्रान्झॅक्शन्स होत असतील, जसं की बघा आपण एक्झाम्पल बघूया. दोन बँक्स आहेत. फर्स्ट बँकमध्ये दुसऱ्या बँकेचे 100 चेक आलेले आहेत और सेकंड बँककडे फर्स्ट बँकेचे 20 चेक आलेले आहेत. मग अशा वेळी हे जे चेक जमा झालेले असतात ते वेगवेगळ्या सिटीजमधनं, वेगवेगळ्या ब्रँचमधनं कलेक्ट झालेले असतात. मग त्यावेळी त्या बँक्स रिस्पेक्टेड ब्रँचला जाऊन ते क्लिअर करत बसणार का? नाही. मग अशा वेळी क्लिअरिंग हाऊस काय करते, दोन्ही पण बँकांकडनं रिस्पेक्टेड चेक जमा करते आणि ज्याचं पण क्रेडिट आहे त्या बँकेला ते क्रेडिटेड अमाऊंट जमा करत असते. Next is public sector banks. Then what is public sector banks? The banks which are owned and managed by government who has majority stake held by the government. अशा बँक्स ज्यांची ओनरशिप आणि मॅनेजमेंट हे गव्हर्नमेंटचे असते. इन ॲडिशन टू दॅट त्या कंपनीचे मेजॉरिटी स्टेक हे गव्हर्नमेंटकडे असतात. देन वॉट इज स्टेक? द स्टेक इज पर्सेंटेज ओनरशिप इन अ कंपनी और बँक. जेव्हा एखाद्या बँकेचे मोर दॅन 50%, दॅट इज इट कॅन व्हॅरी फ्रॉम 51 to 100% ओनरशिप जेव्हा गव्हर्नमेंटकडे असते तेव्हा त्यांना आपण पब्लिक सेक्टर बँक्स म्हणतो. गव्हर्नमेंट बँक असतील तर त्यांचं मेन फोकस काय असतं? टू सर्व द पीपल रॅदर दॅन टू अर्न द प्रॉफिट. त्या बँकांना प्रॉफिट अर्न करणं हे जास्त इम्पॉर्टंट नसतं. लोकांना हेल्प करणं डेव्हलपमेंटमध्ये आणि ग्रोथमध्ये हा त्यांचं मेन फोकस असतं. भलेही त्यांना प्रॉफिट कमी भेटेल और त्यांना कधी कधी प्रॉफिट भेटतसुद्धा नाही, पण लोकांच्या डेव्हलपमेंटसाठी और ग्रोथसाठी ह्या पब्लिक सेक्टर बँक्स काम करत असतात. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण मर्जिंग ऑफ बँक्स पाहिलं होतं. एक चार्ट होता ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं 2020मधल्या ज्या बँकांचं मर्जिंग झालेलं आहे ते तुम्ही रिकॉल करायचं आहे. तर ते झालेलं मर्जिंग 1 एप्रिल 2020पासनं इफेक्टिव्ह राहणार आहे. हा पॉईंट तुमच्या मार्जिनमध्ये लिहून ठेवा. यावर क्वेश्चन येण्याचे चान्सेस भरपूर आहेत. चार्टमध्ये बघितल्याप्रमाणे तुम्हाला जर आठवत असेल तर सध्याला किती पब्लिक सेक्टर बँक्स आहेत? 12 आहेत. कोणत्या कोणत्या? बघा, बँक ऑफ इंडिया ज्याचं हेडक्वार्टर मुंबईमध्ये आहे, इस्टॅब्लिशमेंट 1906. देन बँक ऑफ महाराष्ट्र 1935, हेडक्वार्टर पुणे. देन सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इस्टॅब्लिशमेंट 1911, हेडक्वार्टर मुंबई. PNB 1894, हेडक्वार्टर मुंबई. युनियन बँक ऑफ इंडिया 1990, हेडक्वार्टर मुंबई. ह्या फर्स्ट 5 ज्या बँक आहेत त्या महाराष्ट्रामधल्या आहेत आणि त्यांचं हेडक्वार्टर पण काय आहे? मुंबई आहे. त्यामुळे यांना तुम्ही रिकॉल करण्यासाठी तुम्हाला इझी होऊ शकतं. देन नेक्स्ट बघा, बँक ऑफ बडोदा, इस्टॅब्लिशमेंट 1908, हेडक्वार्टर वडोदरा. देन नेक्स्ट वन, कॅनरा बँक, इस्टॅब्लिशमेंट 1906, हेडक्वार्टर बेंगलुरू. देन इंडियन बँक, इस्टॅब्लिशमेंट 1907, हेडक्वार्टर चेन्नई. देन पंजाब अँड सिंध बँक, इस्टॅब्लिशमेंट 1908, हेडक्वार्टर न्यू दिल्ली. देन इंडियन ओव्हरसीज बँक, इस्टॅब्लिशमेंट 1937, हेडक्वार्टर चेन्नई. देन SBI 1955, हेडक्वार्टर मुंबई. देन लास्ट वन, यूको बँक 1943, हेडक्वार्टर कोलकाता. नेक्स्ट बघा, प्रायव्हेट सेक्टर बँक्स सध्या किती आहेत? 22. तर बघा, प्रायव्हेट सेक्टर बँक्स म्हणजे काय? तर
अशा बँक्स ज्यांच्यामध्ये मेजॉरिटी स्टेक इज हेल्ड बाय प्रायव्हेट बॉडीज और कॉर्पोरेशन्स और इन्स्टिट्यूशन्स और इंडिव्हिज्युअल्स रॅदर दॅन गव्हर्मेंट. आता अशा बँकमध्ये गव्हर्मेंटचं स्टेक असू शकतो का, तर असू शकतो, पण ह्याचं प्रमाण 51% कमी असू शकतं. म्हणूनच त्यांना काय म्हणतात, प्रायव्हेट सेक्टर बँक्स. These are managed and controlled by प्रायव्हेट प्रमोटर्स. म्हणूनच यांना काय म्हणतात, ज्यांच्याकडे ओनरशिप, तर तेच काय करतात, त्यांना मॅनेज आणि कंट्रोल करतात. मग प्रायव्हेट सेक्टर बँक्स ह्यांच्यामध्ये मेजॉरिटी स्टेक कुणाचा आहे, तर प्रायव्हेट लोकांचा आहे. म्हणून यांना मॅनेज आणि कंट्रोल करणारं कोण आहे, तर प्रायव्हेट प्रमोटर्स. प्रायव्हेट सेक्टरमध्ये 2 टाईप पडतात. ओल्ड प्रायव्हेट बँक्स ज्या 1990च्या बिफोर इस्टॅब्लिश झालेल्या आहेत. दॅट इज 1991ला LPGचा कन्सेप्ट आला होता. दॅट इज लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. मग या ओल्ड प्रायव्हेट सेक्टर्स बँक्स किती आहेत, 12 आहेत. आणि न्यू प्रायव्हेट सेक्टर बँक्स दॅट इज दोज वर सेटअप आफ्टर 1990, दॅट इज आफ्टर LPG. सध्या किती आहेत, तर 10 आहेत. त्यामध्ये इंडियन प्रायव्हेट बँक्स टोटल सध्या 22 आहेत आणि इंडियामध्ये फॉरेन प्रायव्हेट बँक्स ह्या 45 आहेत. अँड इन सेकंड टाईप, फॉरेन बँक प्रेझेन्स थ्रू रिप्रेझेंटेटिव्ह ऑफिस इन इंडिया विच इज नॉट ॲक्च्युली अ ब्रँच. म्हणजेच काय, तर बघा, एखादी फॉरेन बँक ती स्वतःची ब्रँच आपल्या इंडियामध्ये नसते, ती त्यांच्या रिप्रेझेंटेटिव्ह थ्रू आपल्या इंडियामध्ये काम करते. आपण एक साधं एक्झाम्पल घेऊया. आपला एखादा बहीण किंवा भाऊ फॉरेनमध्ये एज्युकेशन घेत आहे आणि त्यांना आपल्याला पैसे पाठवायचे आहेत. आता या कंडिशनमध्ये आपण असं धरूया की आपलं अकाउंट SBIमध्ये आहे आणि SBIची ब्रँच रिस्पेक्टेड कंट्रीमध्ये नाही आहे. मग मला अशावेळी त्यांना पैसे सेंड करायचे आहेत, तर मी कशी करणार. अशावेळी SBIची रिप्रेझेंटेटिव्ह ब्रँच अदर कंट्रीमध्ये असते, जी की SBI थ्रू काम करत असते आणि SBIला तिथे व्हर्च्युअली प्रेझेंट करते. Then next one is regional rural banks, that is RRB. सध्या नंबर ऑफ RRB किती आहेत, तर 43. हा पॉईंट स्टारमार्क करून ठेवा. RRBs वर इस्टॅब्लिश्ड ऑन 2 ऑक्टोबर 1975 अंडर RRB ॲक्ट 1976. मी तुम्हाला सांगितलं होतं की एखादी पण इन्स्टिट्यूशन जेव्हा इस्टॅब्लिश होते, तर तेव्हा त्यांचा पहिल्यांदा ॲक्ट पास होतो, देन त्यांची इस्टॅब्लिशमेंट होते. आणि या केसमध्ये उलटं झालेलं आहे. पहिले इस्टॅब्लिशमेंट झालेली आहे 1975ला, देन त्यांचा ॲक्ट पास झालेला आहे 1976ला. तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की हा जो पॉईंट आहे ऑदर लॉशी एक्सेप्शनल आहे. म्हणून बघा, त्यांचं इस्टॅब्लिशमेंट कधीचं आहे, आधीचं, तर कधीचं, 1975. आणि ॲक्ट कधी झालेला आहे पास, लेटर, दॅट इज 1976. त्यावेळी 70 to 80% इंडियन लोकांचे बँकेमध्ये अकाउंट नसते. इव्हन त्यांना बँक म्हणजे काय हा कन्सेप्टसुद्धा माहीत नव्हता. और ज्यांना माहीत आहे तर ते लोक शहरात जाऊन बँकमध्ये पैसे ठेवणं किंवा ते विचार करायचे की आपल्याला जाण्यायेण्यालासुद्धा खर्च होतो. मग अशा गोष्टींमध्ये आपण पडायचं कशाला. यामुळे गव्हर्मेंटनी असं ठरवलं की आपल्याला ह्या लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. मग यासाठी त्यांनी काय केलं, एक कमिटी बसवली आणि त्या कमिटीने स्टडी करून सांगितलं की आपल्या कंट्रीमध्ये बहुतेक लोकांचे बँकेमध्ये अकाउंट नाही आहेत. मग या लोकांना इन्क्लूड करून घेण्यासाठी आपल्या इकॉनॉमीमध्ये गव्हर्मेंटनी RRBचा कन्सेप्ट आणला. मग ह्या RRBच्याच नावामध्ये बघा, रिजनल रुरल हे नाव आहे. म्हणजे एरिया वाईज ज्या रुरल एरिया आहेत त्या एरियामध्ये गव्हर्मेंटला लोकांना आपल्या इकॉनॉमीमध्ये इन्क्लूड करून घ्यायचं होतं. म्हणून यांच्या नावात पण काय आहे, रिजनल रुरल बँक्स. मग यांचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे किंवा त्यांचं मेन फोकस काय आहे, तर त्यांना
इन्क्रीज करायचं आहे क्रेडिट फ्लो इन रुरल एरियाज. मग जे खेड्यातले लोक आहेत त्यांच्याकडे जास्त प्रमाणात पैसा वळवण्याचं किंवा त्यांना आपल्या फायनान्शियल सिस्टीममध्ये इन्क्लूड करून घ्यायचं मेन ऑब्जेक्टिव्ह होतं RRBचं. देन बघा, RRBs वर इस्टॅब्लिश्ड ऑन रिकमेंडेशन ऑफ विच कमिटी? नरसिंहम कमिटी. हा पण पॉईंट तुम्ही स्टार मार्क करून ठेवा, यावर पण भरपूर वेळा क्वेश्चन पाहायला भेटतो. देन बघा, आफ्टर केलकर कमिटीज रिकमेंडेशन इन एप्रिल 1987, याला तुम्ही अंडरलाईन करून ठेवा. नो न्यू RRBs हॅव बीन ओपन. हा पॉईंटसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. बघा, RRB कशी काम करते किंवा RRBsच्या ह्याच्यामध्ये इस्टॅब्लिशमेंटमध्ये कोणी कोणी हेल्प केलेली आहे. तर बघा, RRBsमध्ये फर्स्ट वन सेंट्रल गव्हर्मेंटचा 50% स्टेक आहे. देन त्यांना स्पॉन्सर बँक आहे, म्हणजेच त्या एरियामध्ये त्यांना हेल्प करणारी बँक आहे, तिचं 35% आहे आणि स्टेट गव्हर्मेंटचा स्टेक 15% आहे. ही स्पॉन्सर बँक काय असते? तर बघा, जसं RBI सगळ्या बँकांना त्यांना प्रॉब्लेम असताना हेल्प करते, तर इन द रिलेटेड रिजनल एरिया स्पॉन्सर बँक त्या RRBला हेल्प करत असते. मग या RRBsच्या इस्टॅब्लिशमेंटमुळे काय झालं? तर बघा, इट हेल्प्स टू ब्रिंग फायनान्शियल इन्क्ल्युजन इन प्रायमरी लेवल ऑफ द मार्केट. देन व्हॉट इज फायनान्शियल इन्क्ल्युजन? सोसायटीमधल्या प्रत्येक पर्सनला आपल्या फायनान्शियल सिस्टीममध्ये इन्क्लूड करून घेणं, याला काय म्हणतात? फायनान्शियल इन्क्ल्युजन म्हणतात. मग ह्या RRBsमुळे काय झालं? ते प्रायमरी लेवल मार्केटमध्ये जास्तीत जास्त काय झालं? फायनान्शियल इन्क्ल्युजन झालं. देन बघा, फर्स्ट RRB कोणती होती? तर प्रथमा ग्रामीण बँक. ह्याला पण तुम्ही स्टार मार्क करून ठेवा. नेक्स्ट इज एनी कमर्शियल बँक कॅन स्पॉन्सर RRBs. मग यामध्ये SBI, ICICI अशा कोणत्या पण बँक्स काय असू शकतात? स्पॉन्सर बँक असू शकतात. नेक्स्ट पॉईंट तुम्ही स्टार मार्क करून ठेवा. RRBs आर रेग्युलेटेड बाय RBI. हा क्वेश्चन तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. देन त्यांना सुपरवाईज कोण करतं? तर नाबार्ड करतं. सुपरवाईज म्हणजेच काय की त्यांच्यावर लक्ष ठेवायचं काम करतं. ते व्यवस्थितपणे काम करत आहेत की नाही, ते रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो करत आहेत की नाही, हे सगळं काम कोण करतं? नाबार्ड करतं. नेक्स्ट वन बघा, नाबार्ड ही पॅरेंट ऑर्गनायझेशन आहे RRBची. हा पण क्वेश्चन तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, ह्याला पण तुम्ही स्टार मार्क करून ठेवा. क्वेश्चन असा आहे तो, विच वन ऑफ द फॉलोइंग इज पॅरेंट ऑर्गनायझेशन ऑफ RRB? तर आन्सर काय राहील? नाबार्ड. यामध्ये बघा तुमचे भरपूर क्वेश्चन झालेले आहेत. जसं की बघा, RRBs वर इस्टॅब्लिश्ड ऑन रिकमेंडेशन ऑफ नरसिंहम कमिटी. RRBs were established under which act? RRB Act 1976. Then बघा, which one of the following is first RRB? It was Prathama Gramin Bank. Then RRBs were regulated by RBI. RRBs are supervised by NABARD. Then which one of the following is parent organization of RRB? It is NABARD. Then next is, all states have RRBs इन इंडिया एक्सेप्ट सिक्कीम अँड गोवा. हा पण क्वेश्चन तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. हा SSC एक्झाम्सला येऊ शकतो. देन RRBs आर क्रिएटेड विथ द ऑब्जेक्टिव्ह ऑफ, फर्स्ट वन इज टू प्रोव्हाइड बँकिंग सर्व्हिसेस टू रुरल अँड सेमी अर्बन एरियाज. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, खेड्यामध्ये बँकांचं प्रमाण खूप कमी प्रमाणात होतं, त्यामुळे त्या लोकांना आपल्या बँकिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं आणि त्यांना आपल्या फायनान्शियल सिस्टीममध्ये इन्क्लूड करणं हे RRBचं मेन ऑब्जेक्टिव्ह होतं. देन बघा, नेक्स्ट वन इज लॉकर डेबिट अँड क्रेडिट कार्ड फॅसिलिटी टू द कंट्रीसाईड पीपल. म्हणजे जे आपले व्हिलेजमधले लोक होते त्यांना लॉकर फॅसिलिटी और डेबिट अँड क्रेडिट फॅसिलिटी हे देण्यासाठीच पण RRB इस्टॅब्लिश केला गेला. देन नेक्स्ट वन बघा, टू एनहान्स एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी बाय प्रमोटिंग ट्रेड अँड कॉमर्स इन रुरल एरियाज. RRB जर कंट्रीसाईड लोकांकडे गेल्या किंवा खेड्यामध्ये गेला तर ते तिथे काय करू शकतात? लोन देऊ शकतात. जर त्यांना लोन दिलं गेलं तर ते चांगल्या प्रकारे एज्युकेशन घेऊ शकतात. एज्युकेशन जर चांगलं घेतलं तर ते कंपनी इस्टॅब्लिशमेंट करू शकतात. मग यामुळे अल्टिमेटली काय होईल तर ते
ट्रेडसाठी जास्त बेनिफिशियल राहील. देन नेक्स्ट बघा, टू सपोर्ट एंटरप्रिनरशिप इन रुरल एरियाज, म्हणजेच जे तरुण मंडळी आहेत त्यांना कंपनी इस्टॅब्लिशमेंटसाठी RRB काय करते, हेल्प करते. जर तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन आला की इज RRB अ गव्हर्मेंट बँक, देन तुमचं आन्सर असलं पाहिजे येस. देन वाय? बिकॉज RRBs आर इंडियन शेड्यूल्ड कमर्शियल बँक्स. लक्षात राहील. नेक्स्ट इज कोऑपरेटिव्ह बँक्स. मग कोऑपरेटिव्ह बँक्स म्हणजे काय? देन इट इज अन इन्स्टिट्यूशन इस्टॅब्लिश्ड ऑन कोऑपरेटिव्ह बेसिस अँड डीलिंग इन ऑर्डिनरी बँकिंग बिझनेस. याला इथे 2 ठिकाणी अंडरलाईन करा, कोऑपरेटिव्ह बेसिस अँड ऑर्डिनरी बँकिंग बिझनेस. बघा, कोऑपरेटिव्ह बेसिस म्हणजे काय की ह्याचं जनरल जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आपल्या सोसायटीमध्ये बघा BC नावाचा एक प्रकार चालतो, ज्यामध्ये लोक मंथली पैसे जमा करतात आणि ज्याला गरज आहे किंवा जो प्रॉब्लेममध्ये आहे त्याला ते पैसे देतात आणि त्याची सध्याची गरज भागवतात. इन द सेम वे कोऑपरेटिव्ह बँक्स पण कशी बनते की काही लोक एकत्र येऊन पैसे जमा करतात आणि देन गरजेनुसार ते एकमेकांमध्ये डिस्ट्रीब्यूट करतात. देन नेक्स्ट बघा, ऑर्डिनरी बँकिंग बिझनेस म्हणजे काय? जसे की अदर बँक लोकांकडनं डिपॉझिट ॲक्सेप्ट करतात, त्यांना लोन देतात, अशा प्रकारे ती बँक करते. कोऑपरेटिव्ह बँक्स आर फंडेड बाय कलेक्टिंग फंड्स थ्रू शेअर्स, ॲक्सेप्ट डिपॉझिट्स अँड ग्रँट्स लोन. मग या कोऑपरेटिव्ह बँक्सकडे येणारा फंडिंग कुठनं जमा होतो, तर हा फंड त्यांना शेअर्समधून किंवा जे ते डिपॉझिट ॲक्सेप्ट करतात जनरल पीपलकडून यांच्याकडून जमा होतात, और ते जे लोन देतात ह्याच्या थ्रू काय करतात, ते त्यांचा फंड जमा करतात. नेक्स्ट इज कोऑपरेटिव्ह बँक्स आर जनरली कन्सर्न विथ द रुरल क्रेडिट अँड प्रोव्हाइड फायनान्शियल असिस्टन्स फॉर ॲग्री अँड रुरल ॲक्टिव्हिटीज, कॉटेज इंडस्ट्रीज. इट मीन्स ज्या पण कोऑपरेटिव्ह बँक्स आहे तर त्या रुरल लोकांना जास्त हेल्प करण्यासाठी इस्टॅब्लिश केल्या जातात अँड ते फायनान्शियल असिस्टन्स प्रोव्हाइड करतात. जास्त करून कुणाला, जे ॲग्रिकल्चर आणि रिलेटेड बिझनेस आहेत किंवा ज्या रुरल ॲक्टिव्हिटीज आहेत और जे गृह उद्योग आहेत, सेल्फ हेल्प ग्रुप आहेत, अशा लोकांना कोऑपरेटिव्ह बँक काय करते, हेल्प करत असते. देन व्हॉट कॅन बी द ऑब्जेक्टिव्ह ऑफ कोऑपरेटिव्ह बँक्स? टू एनकरेज थ्रिफ्ट, ॲग्रिकल्चरिस्ट, आर्टिसन्स अँड पर्सन्स विथ लिमिटेड मीन्स. म्हणजे ज्या लोकांना ॲग्रिकल्चर और रिलेटेड बिझनेस करायचा आहे असे लोक, किंवा ज्यांचा कुटीर उद्योग आहे, किंवा ज्या लोकांकडे पैशांची कमतरता आहे आणि त्यांना बिझनेससाठी पैसा पाहिजे आहे, अशा लोकांना कोऑपरेटिव्ह बँक्स हेल्प करतात. नेक्स्ट बघा, बिफोर कन्वर्टिंग कोऑपरेटिव्ह सोसायटीज इंटू कोऑपरेटिव्ह बँक्स, cooperative societies must have license of cooperative society which is granted from state government. It means बघा, जेवढ्या पण कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत त्या पूर्वी काय असायच्या, कोऑपरेटिव्ह सोसायटीज असायच्या आणि या सोसायटीजला स्टेट गव्हर्नमेंटकडनं कोऑपरेटिव्ह सोसायटीजचं लायसन्स कंपल्सरी असावं लागायचं. मग ह्या कोऑपरेटिव्ह सोसायटीजला जर कोऑपरेटिव्ह बँकमध्ये कन्वर्ट व्हायचं असेल तर त्यांना RBIची परमिशन घ्यावी लागते. इन शॉर्ट आपल्याला लक्षात ठेवायला बघा, जर कोऑपरेटिव्ह सोसायटी इस्टॅब्लिशमेंट करायचं असेल तर त्यांना परमिशन कुणाची घ्यावी लागते, तर स्टेट गव्हर्नमेंटची. आणि जर कोऑपरेटिव्ह सोसायटीला कोऑपरेटिव्ह बँकचं लायसन्स पाहिजे असेल तर त्यांना परमिशन कुणाची लागते, RBIची. नेक्स्ट बघा, ज्या शेड्यूल बँक आहेत त्यांना परमिशन कुणाची लागते, तर RBIची लागते. देन ज्या नॉन शेड्यूल बँक आहेत त्यांना RBIकडनं इस्टॅब्लिशमेंटसाठी परमिशनची गरज नसते. नेक्स्ट बघा, जर एखादी कोऑपरेटिव्ह बँक ॲग्रिकल्चर आणि त्याचे अलाइड बिझनेसेसला हेल्प करत असेल तर अशा कोऑपरेटिव्ह बँक्सला अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स और सेमी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स असं म्हणतात. आणि जर या कोऑपरेटिव्ह बँक्स ॲग्रिकल्चर अँड अलाइड बिझनेसेसला हेल्प करत नसेल तर अशा कोऑपरेटिव्ह बँक्सला रुरल कोऑपरेटिव्ह बँक्स
म्हणतात, इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर लोकेशन. म्हणजे ह्या सिटीमध्ये पण असू शकतात किंवा मेट्रो सिटीमध्ये पण असू शकतात और विलेजेसमध्ये असू शकतात. मग इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर लोकेशन्स त्यांना काय म्हणतात? रुरल कोऑपरेटिव्ह बँक्स. देन नेक्स्ट इज नॉन शेड्यूल बँक्स. नॉन शेड्यूल म्हणजे काय तर बघा, ह्या जास्त करून लोकल एरिया बँक्स असतात. देन बघा, ॲट प्रेझेंट सध्याला 3च नॉन शेड्यूल बँक्स आहेत. देन दिस बँक्स आर नॉट लिस्टेड इन सेकंड शेड्यूल ऑफ RBI ॲक्ट 1934. आपण क्लासिफिकेशन बघताना पाहिलं होतं की शेड्यूल बँक आणि नॉन शेड्यूल बँक. मग ज्या बँक्स RBIच्या सेकंड शेड्यूलमध्ये आहेत त्यांना काय म्हणतात? शेड्यूल बँक्स. आणि ज्या बँक्स RBIच्या सेकंड शेड्यूल ऑफ RBI ॲक्ट 1934मध्ये इन्क्लुडेड नाही आहेत अशा बँक्सला नॉन शेड्यूल बँक्स म्हणतात. देन जनरली नॉन शेड्यूल बँक्स आर नॉट इलिजिबल फॉर ऑब्टेनिंग लोन्स फ्रॉम RBI फॉर डे टू डे ॲक्टिव्हिटीज, बट अंडर इमर्जन्सी कंडिशन्स RBI कॅन ग्रँट लोन. जनरली बघा, आता या बँक्स RBIचे रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो करतात का? नाही. म्हणून यांना RBIकडनं बेनिफिट्स भेटतील का? नाही. पण इन केस जर त्या बँक्सवर इमर्जन्सी कंडिशन आली तर अशाच वेळी RBI त्यांना लोन ग्रँट करते. त्यांच्या डे टू डे ॲक्टिव्हिटीजसाठी त्यांना RBIकडनं लोन ऑब्टेन करता येत नाही. मग तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की RBIचे रूल्स ज्या बँक फॉलो करतात त्यांना CRR, SLR हे ठेवावे लागतात. मग या नॉन शेड्यूल बँक्सला CRR और SLR ठेवावे लागत असतील का? तर हो. बघा, नॉन शेड्यूल बँक्स ह्या CRR ठेवतात, पण कुणाजवळ? स्वतःजवळ. त्यांना RBIकडे ठेवायची गरज नाही. द नेक्स्ट इज स्मॉल फायनान्स बँक. यावर बघा, प्रत्येक एक्झामला तुम्हाला एखादा तरी क्वेश्चन भेटतोच, त्यामुळे हा व्यवस्थितपणे लक्ष देऊन स्टडी करा. बघा, स्मॉल फायनान्स बँक ह्या प्रायव्हेट बँक्स आहेत. देन बघा, त्यांच्याच इस्टॅब्लिशमेंटसाठी तर कमिटी फॉर्म झाली होती, तर त्या कमिटीचं नाव काय आहे? उषा थोरात कमिटी. हे पण लक्षात ठेवायचं आहे. देन बघा, resident individual with 10 years of experience in banking and finance companies and societies will be eligible as promoters to set up small banks. म्हणजे जे इंडिव्हिज्युअल्स आहेत ज्यांना बँकिंगमध्ये आणि फायनान्समध्ये 10 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे, और ज्या कंपनीज और सोसायटीज आहेत त्यांना 10 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे बँकिंगच्या सेक्टरमध्ये, अशा बँक्सच्या स्मॉल फायनान्स बँकला प्रमोटर म्हणून हेल्प करू शकतात. देन बघा, NBFCs, microfinance institutions and local area banks can convert their operations into those of a small bank. म्हणजे ज्या नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज आहेत और मायक्रोफायनान्स इन्स्टिट्यूशन्स आहेत और लोकल एरिया बँक्स आहेत, अशा बँक्स त्यांना स्मॉल बँक्समध्ये कन्वर्ट करू शकतात. देन तुम्हाला जर स्मॉल बँक इस्टॅब्लिशमेंट करायची असेल तर त्याला लागणारं इनिशियल कॅपिटल किती आहे? तर 200 करोड. याला लक्षात ठेवा, कारण प्रिव्हियस वन जे होतं ते 100 करोड होतं, म्हणून यावर क्वेश्चन येण्याचे चान्सेस जास्त आहेत. देन नेक्स्ट बघा, जर एखादी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आहे आणि त्यांचं कॅपिटल 100 करोड आहे आणि त्यांना स्मॉल फायनान्स बँकमध्ये कन्वर्ट जर व्हायचं असेल तर त्यांना विदिन 5 इयर्स त्यांचं कॅपिटल 200 करोडपर्यंत न्यावं लागतं. आणि असं केलंच तर त्यांना स्मॉल फायनान्स बँकचं लायसन्स भेटू शकतं. आणि जर त्यांना ज्या पेमेंट्स बँक आहेत त्यांना स्मॉल फायनान्स बँक बनायचं असेल तर त्यांना 5 वर्षांच्या एक्सपिरियन्सनंतर त्यांना स्मॉल फायनान्स बँकचं लायसन्स भेटू शकतं. त्यांचा कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो 15% पाहिजे. याला पण स्टार मार्क करून ठेवा. यावर पण SBI सारख्या एक्झाममध्ये क्वेश्चन येऊ शकतो. हे CAR काय आहे हे आपल्याला डिटेलमध्ये बेसल नॉर्म्समध्ये पाहायचं आहे. देन बघा, स्मॉल फायनान्स बँकमध्ये तुम्हाला FDI जो अलाउड आहे, दॅट इज फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, ही 74% अलाउड आहे. देन बघा, ज्या AN बेसिस आहेत म्हणजेच ॲडजस्टेड नेट बँक क्रेडिट और
प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग लाईक ॲग्री ह्यांना 75% अलाउड आहे. देन बघा, स्मॉल फायनान्स बँकच्या लायसन्सची व्हॅलिडिटी किती असते, तर 18 months असते. RBI gives license under Section 22 of Banking Regulation Act 1949 and will offer deposits and loan for single person 10% and for group 15%. बघा, जर RBIनी स्मॉल फायनान्स बँकला लायसन्स ऑफर करत असेल तर त्याचा ॲक्ट कोणता आहे, तर बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 विथ सेक्शन 22 अँड लायसन्स व्हॅलिडिटी किती आहे, तर 18 months. जर ह्या स्मॉल फायनान्स बँकला लोन ऑफर करायचं असेल सिंगल पर्सनला तर ते मॅक्झिमम 10% त्यांच्या अवेलेबल लोनपैकी देऊ शकतात. आणि जर त्यांना एखाद्या ग्रुपला लोन द्यायचं असेल तर त्यांच्या अवेलेबल लोनमधनं ते फक्त 15%च लोन कुणाला देऊ शकतात, ग्रुपला देऊ शकतात. तर यामध्ये बघा तुम्हाला क्वेश्चन कोणते कोणते येऊ शकतात की स्मॉल फायनान्स बँकसाठीची कमिटी कोणती आहे, उषा थोरात कमिटी. देन तुम्हाला कॅपिटल रिक्वायरमेंट किती आहे, 200 crore. देन नेक्स्ट बघा, अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्सला जर स्मॉल फायनान्स बँक असेल तर विदिन हाऊ मेनी इयर्स तुम्हाला 200 crore तुमचं इनिशियल कॅपिटल बनवावं लागेल, तर 5 years हा एक क्वेश्चन होऊ शकतो. देन पेमेंट बँकला जर स्मॉल फायनान्स बँकमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्यांना किती वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे, तर 5 year एक्सपिरियन्स. देन त्यांचा CAR किती पाहिजे, तर 15%. देन FDI किती अलाउड आहे SFBsमध्ये, तर 74%. अँड ANBCला स्मॉल फायनान्स बँकमध्ये किती अलाउड आहे, तर 75%. त्यांची लायसन्स व्हॅलिडिटी किती आहे, 18 months. आणि RBI कोणत्या ॲक्ट अंडर स्मॉल फायनान्स बँकला लायसन्स देते, तर तो आहे बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949. आणि नेक्स्ट वन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की जर सिंगल पर्सनला और इंडिव्हिज्युअल्सला तुम्हाला लोन द्यायचं असेल तर अप टू 10%च तुम्ही देऊ शकता. देन ग्रुपला द्यायचं असेल तर ते 15%पर्यंत देऊ शकता. देन लोन्स अँड ॲडव्हान्सेस अप टू 25 lakh शुड कन्स्टिट्यूट ॲटलीस्ट 50%. म्हणजे तुम्ही जे पण लोन अँड ॲडव्हान्सेस देत आहेत तर ते ॲटलीस्ट 50% असायला हवे. इट मीन्स loans and advances, that is the maximum loan size and investment limit exposure to single or group borrowers or issuers would be restricted to 15% or total capital funds. म्हणजे यांना कॅप कितीचं घालण्यात आलेलं आहे, जेवढे पण तुम्हाला लोन्स अँड ॲडव्हान्सेस स्मॉल फायनान्स बँक्सला द्यायचे आहेत तर ते किती आहेत, 15% आहेत. देन बघा, लोन्स अँड ॲडव्हान्सेस अप टू 25 lakhs that is primarily to micro enterprises should constitute at least 50% of the loan portfolio. म्हणजे तुमचं 50% जे तुमचं लोन पोर्टफोलिओ आहे ते कोणाला गेलं पाहिजे, तर तुमचे मायक्रो एंटरप्राइजला गेलं पाहिजे. देन नेक्स्ट बघा, स्मॉल फायनान्स बँक त्यांच्या सबसिडरीज इस्टॅब्लिश करू नाही शकत, और we can say that they cannot set up subsidiaries to undertake non-banking financial services activities. लक्षात राहील, ओके. नेक्स्ट बघा, फॉर द फर्स्ट 3 years 25% ऑफ ब्रांचेस शुड बी इन अनबँक रूरल एरिया. हा पण क्वेश्चन तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की फर्स्ट 3 yearsमध्ये त्यांचे 25% ब्रँच कुठे पाहिजेत, जो अनबँक्ड रूरल एरिया आहे. म्हणजे रूरल एरिया पण जिथे एकसुद्धा बँक नाही आहे अशा एरियामध्येच तुम्हाला काय करायच्या आहेत, बँक टाकायच्या आहेत. नेक्स्ट बघा, फॉर द इनिशियल 3 years प्रायर अप्रुव्हल विल बी रिक्वायर्ड फॉर द ब्रँच एक्सपान्शन. मग फर्स्ट 3 yearमध्ये तुम्हाला तुमचं ब्रँच एक्सपान्शन करायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला कंपल्सरी तुम्हाला परमिशन घ्यावी लागते. अदरवाईज यू कॅनॉट इस्टॅब्लिश और यू कॅनॉट एक्सपांड ब्रँचेस ऑफ युअर स्मॉल फायनान्स बँक्स. नेक्स्ट पॉईंट बघा, RBI किंवा तुमच्या SBI एक्झाममध्ये तुम्हाला यावर क्वेश्चन येऊ शकतो की बघा, जे प्रमोटर्स बँक आहेत स्मॉल फायनान्स बँकच्या इस्टॅब्लिशमेंटसाठी जे हेल्प करतात तर त्यांना फर्स्ट 5 yearमध्ये त्यांचा स्टेक पर्सेंटेज 40% ठेवला पाहिजे. देन नेक्स्ट 10 yearमध्ये त्यांना 30% कमी करायचं आहे. आणि देन नेक्स्ट 12 yearमध्ये त्यांना त्यांचं पर्सेंटेज 26% कमी करायचं आहे.
सध्याला स्मॉल फायनान्स बँक्स इंडियामध्ये 10 आहेत. तर कोणत्या कोणत्या आहेत हे लक्षात ठेवायचं आहे. फर्स्ट वन बघा, जेवढ्या पण बँक्स आहेत त्यांचे नावं, त्यांचे हेडक्वार्टर आणि त्यांचे टॅगलाईन तुम्हाला हे लक्षात करायचे आहेत. हे एक्झाममध्ये भरपूर वेळा विचारल्या जात आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघूया पेमेंट्स बँक्स. पेमेंट बँकसुद्धा स्मॉल फायनान्स बँक्ससारखेच काय आहेत, प्रायव्हेट एंटिटी आहेत. दे कॅन ॲक्सेप्ट डिमांड डिपॉझिट, दॅट इज काय, करंट अकाउंट अँड सेविंग अकाउंट. का, कारण करंट अकाउंटमधनं आणि सेविंग अकाउंटमधनं ऑन डिमांड तुम्ही कधी पण पैसे बँकेला वापस मागू शकता. बट दे कांट ॲक्सेप्ट टाईम डिपॉझिट्स, म्हणजेच काय की जे तुमचे RDs वगैरे आहेत किंवा फिक्स्ड डिपॉझिट आहेत ते तुम्ही त्या बँकेमध्ये ती बँक ॲक्सेप्ट नाही करत. ठीक आहे. नेक्स्ट बघा, इट कॅनॉट गिव्ह लोन्स, म्हणजे पेमेंट बँक फक्त हे तुम्हाला पैसे देतात, तुम्हाला लोन वगैरे देत नाहीत. फॉरेन शेअर होल्डिंग विल बी अलाउड इन दिस बँक्स ॲज पर द रूल्स फॉर FDI इन प्रायव्हेट बँक्स. मग जे आपले प्रायव्हेट बँक्समध्ये फॉरेन FDI जी अलाउड आहे तेच रूल्स कुठे लागू होतात, पेमेंट बँक्सलासुद्धा लागू होतात. देन पेमेंट बँकच्या इस्टॅब्लिशमेंटसाठी जी कमिटी झाली होती तिचं नाव काय आहे, नचिकेत मोर कमिटी. देन पेमेंट बँकच्या इस्टॅब्लिशमेंटसाठी इनिशियल कॅपिटल रिक्वायरमेंट किती आहे, 100 करोड आहे. यामध्ये FDI अलाउड किती आहे, 74%. देन RBI गिव्ज लायसन्स अंडर सेक्शन 22 ऑफ बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949. सेम बघा तुमच्या स्मॉल फायनान्स बँकला सुद्धा आहे. मग यामध्ये तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं आहे की बघा, दे कॅन ॲक्सेप्ट डिमांड डिपॉझिट अँड कांट ॲक्सेप्ट टाईम डिपॉझिट. देन नेक्स्ट पॉईंट, दे कॅनॉट गिव्ह लोन्स, हा पण लक्षात ठेवायचा आहे. देन बघा यामध्ये कमिटी कोणती आहे, नचिकेत मोर. देन यांचं इनिशियल कॅपिटल रिक्वायरमेंट किती आहे, 100 करोड. FDI अलाउड किती आहे, 74%. आणि RBI गिव्ज लायसन्स अंडर सेक्शन 22 ऑफ बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949. आणि याच्या लायसन्सची व्हॅलिडिटीसुद्धा स्मॉल फायनान्स बँकप्रमाणेच किती आहे, 18 मंथ्स आहे. देन बघा नेक्स्ट वन आहे, दे कॅन ॲक्सेप्ट डिपॉझिट अप टू मॅक्झिमम ऑफ 1 लाख फ्रॉम अ कस्टमर. इथं सिंगल कस्टमर कडनं ते मॅक्झिमम 1 लाखच ॲक्सेप्ट करू शकतात. दे कॅन इश्यू ATM और डेबिट कार्ड टू देअर कस्टमर्स बट दे कॅनॉट इश्यू क्रेडिट कार्ड्स, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. देन पेमेंट बँक विल बी ऑथराइज टू ओपन बोथ सेविंग अँड करंट अकाउंट फॉर देअर कस्टमर्स. यामध्ये तुम्हाला सेविंग आणि करंट अकाउंट दोन्ही टाईपचे अकाउंट तुम्हाला ओपन करता येऊ शकतात. देन दे कॅनॉट प्रोव्हाइड लोन्स ऑर लेंडिंग सर्व्हिसेस टू कस्टमर्स. ते बघा लोन किंवा लेंडिंग सर्व्हिसेस जे आहे ते तुम्हाला ऑफर करत नाहीत. दे कॅनॉट ॲक्सेप्ट डिपॉझिट फ्रॉम नॉन रेसिडेंट इंडियन्स. इट मीन्स NRIs म्हणजे काय, द पीपल ऑफ इंडियन ओरिजिन हू हॅज सेटल अब्रॉड अँड कॅनॉट डिपॉझिट देअर मनी इन पेमेंट्स बँक. अशा लोक जे NRI लोक आहेत त्यांना पेमेंट बँकमध्ये पैसे डिपॉझिट करता येत नाहीत. दे विल बी अलाउड टू मेक अ पर्सनल पेमेंट अँड रिसीव्ह रिमिटन्स फ्रॉम क्रॉस बॉर्डर ऑन करंट अकाउंट. म्हणजेच पेमेंट बँक ह्या पर्सनल पेमेंट किंवा रिमिटन्स म्हणजे काय, तर RTGS किंवा तुमचे NEFT वगैरे आहेत अशा थ्रू पेमेंट बँकमध्ये तुम्ही पैसे डिपॉझिट करू शकता. देन बघा, पेमेंट बँक विल हॅव टू डिपॉझिट द अमाऊंट इन द फॉर्म ऑफ CRR विथ RBI ॲज अदर कमर्शियल बँक्स डू. अदर कमर्शियल बँक्सला CRRमध्ये RBIकडे पैसा ठेवावा लागतो. इन द सेम वे पेमेंट्स बँक्सला सुद्धा RBIकडे सम अमाऊंट ऑफ मनी डिपॉझिट करावा लागतो. देन नेक्स्ट बघा, इंडियामध्ये सध्याला पेमेंट्स बँक किती आहेत, तर 6 पेमेंट बँक आहेत. ह्याचे नावं, त्यांचे हेडक्वार्टर, MD, CEO अँड इस्टॅब्लिशमेंट इयर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. देन बघा, द सेटिंग अप ऑफ पेमेंट बँक विल not only increase the financial inclusion in the country but also strengthen the weaker sections of the country so that they can also give their contribution in the economic development of the country. It means पेमेंट बँक ह्या फक्त फायनान्शियल इन्क्लुजनला हेल्प करत नाहीत. जसं की बघा RRBच्या इस्टॅब्लिशमेंटच्या वेळी त्यांचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय होतं की रुरल एरियामधल्या लोकांना जास्तीत जास्त आपल्या फायनान्शियल सिस्टीममध्ये इन्क्लूड करून घ्यायचं. इन द सेम वे पेमेंट बँकसुद्धा काय करत आहे की
लोकांना आपल्या फायनान्शियल सिस्टीममध्ये इन्क्लूड करून घेत आहे. प्लस ते काय करत आहेत की जे वीकर सेक्शन ऑफ द कंट्री आहेत तर त्यांना आपल्या कंट्रीच्या इकॉनॉमीमध्ये कॉन्ट्रीब्युशन करण्यासाठी किंवा आपल्या कंट्रीच्या इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमध्ये कॉन्ट्रीब्युशन करण्यासाठी हेल्प करत आहे. मग ते कसं हेल्प करत आहे फायनान्शियल इन्क्लुजनसाठी? बघा, जेवढे लोक पेमेंट बँकमध्ये अकाउंट काढतील तर ते काही ना काहीतरी पैसे बँकेमध्ये डिपॉझिट करतील आणि हे डिपॉझिट झालेले पैसे पेमेंट बँक अदर लोकांना ऑफर करू शकते इन द फॉर्म ऑफ लोन आणि ज्यामुळे इकॉनॉमिक डेव्हलपमेंटला पेमेंट बँक थ्रू हेल्प होते. Development banks or specialized banks. Then what are development banks? These are those financial institutions whose primary goal is to finance the primary or basic need of the society. म्हणजे या बँक्स स्पेशलायझेशन थ्रू रिस्पेक्टेड एरियामध्ये त्यांच्या बेसिक गरजा पूर्ण करण्यासाठी इस्टॅब्लिशमेंट केलेली आहे. Such fundings results in growth and development of the social and economic sector of the nation. मग हे कसं हेल्प करतात? बघा, एखादी बँक जर सोसायटीमध्ये एज्युकेशनसाठी, इंडस्ट्री डेव्हलपमेंटसाठी और घर बांधण्यासाठी, ॲग्रिकल्चरसाठी, वेगवेगळ्या रिझनसाठी जर लोन प्रोव्हाइड करत असेल तर ते त्यांच्या रिस्पेक्टेड एरियामध्ये ग्रोथ और डेव्हलपमेंट करू शकतात. These are established to lend or फायनान्स ऑन द सबसिडराइज्ड इंटरेस्ट रेट. म्हणजे कमीत कमी इंटरेस्ट रेटवर ह्या रिस्पेक्टेड एरियामध्ये लोन डिस्ट्रीब्यूट करत असतात. नेक्स्ट इज देर इज नो डायरेक्ट कस्टमर डिलिंग. इट मीन्स बघा, जसं कमर्शियल बँकमध्ये तुम्ही डायरेक्टली बँकेत जाऊन तुमचं अकाउंट ओपन करू शकता, रिलेटेड सर्व्हिसेस तुम्ही यूज करू शकता, तसं डेव्हलपमेंट बँकमध्ये डायरेक्ट तुम्ही बँकेमध्ये जाऊन तुमचं अकाउंट ओपन करू शकत नाहीत किंवा रिलेटेड सर्व्हिसेस तुम्हाला बेनिफिट देऊ शकत नाहीत. म्हणजेच काय तर तिथे कस्टमरसोबत डेव्हलपमेंट बँक व स्पेशलाइज्ड बँकचं डायरेक्ट कॉन्टॅक्ट होत नाही. डेव्हलपमेंट बँक्स हॅव बीन सेटअप मेनली टू प्रोव्हाइड इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज फॉर इंडस्ट्रियल ग्रोथ ऑफ द कंट्री. इट मीन्स ह्यांची इस्टॅब्लिशमेंट मेनली इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटच्या ग्रोथसाठी झालेली आहे. नेक्स्ट बघा, दे प्रोव्हाइड फायनान्शियल असिस्टन्स फॉर पब्लिक अँड प्रायव्हेट सेक्टर इंडस्ट्रीज. म्हणजे अशा पब्लिक और प्रायव्हेट सेक्टर इंडस्ट्रीज ज्या पुढे चालून रिलेटेड एरियामध्ये लोन प्रोव्हाइड करतात त्यांना या डेव्हलपमेंट बँक काय करतात, हेल्प करतात. द नेक्स्ट इज these are multi-purpose financial institutions that they do term lending, investment in securities and other activities. ते काय करतात की आपल्या शेअर मार्केटमध्ये किंवा रिलेटेड ॲक्टिव्हिटीजमध्ये काय करतात, इन्व्हेस्टमेंट करतात. देन व्हॉट कॅन बी द मेन ऑब्जेक्टिव्ज ऑफ स्पेशलाइज्ड बँक? देन बघा, फर्स्ट वन विल बी टू प्रमोट इंडस्ट्रियल ग्रोथ. जर स्पेशलाइज्ड बँक्सनी लोन प्रोव्हाइड नाही केले तर आपले इंडस्ट्रियल ग्रोथ होऊ शकते का? नाही. म्हणून त्यांचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे, ते लोन देतात आणि त्याच्या थ्रू काय करतात, इंडस्ट्रियल ग्रोथला हेल्प करतात. देन बघा, दे हेल्प टू डेव्हलप बॅकवर्ड एरियाज. जे आपल्या सोसायटीमध्ये बॅकवर्ड एरियाज आहेत अशा एरियाजला सुद्धा ते काय करतात, डेव्हलपमेंट करण्यासाठी हेल्प करतात. द नेक्स्ट इज टू क्रिएट मोर एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज. ज्या स्पेशलाइज्ड बँक आहेत त्यांनी जर इंडस्ट्री डेव्हलपमेंटसाठी लोन डिस्ट्रीब्यूट नाही केलं तर तिथे एम्प्लॉयमेंट जनरेशन होणार नाही आणि याच्या थ्रू डेव्हलपमेंटसुद्धा होणार नाही. म्हणूनच ह्या बँक काय करतात की ज्या रिस्पेक्टेड एरियामध्ये जास्तीत जास्त लोन डिस्ट्रीब्यूट करतात, त्यामुळे काय होतं, मोर ऑपॉर्च्युनिटीज येतात एम्प्लॉयमेंटसाठी. देन नेक्स्ट बघा, टू जनरेट मोर एक्सपोर्ट अँड एन्करेज इम्पोर्ट सबस्टिट्यूशन्स. जर या बँकांनी लोन प्रोव्हाइड केलं तर आपण जास्तीत जास्त एक्सपोर्टला हेल्प करू शकतो आणि याच्या थ्रू इम्पोर्टला आपण सबस्टिट्यूशन करू शकतो. हे कसं काय, जर आपल्या देशामध्ये इंडस्ट्री डेव्हलपमेंट झाली तर आपण आपल्या देशामध्ये फॉरेन वस्तूला सबस्टिट्यूट म्हणून वस्तू प्रोड्यूस करू शकतो आणि यामुळेच काय होतं की आपल्या देशामध्ये एक्सपोर्ट वाढतो आणि इम्पोर्ट काय होतो, कमी होतो. देन नेक्स्ट बघा, इट एनकरेज
मॉडर्नायझेशन अँड इम्प्रूव्हमेंट इन टेक्नॉलॉजी. जसं जसं इंडस्ट्रीमध्ये डेव्हलपमेंट होईल तसंच काय होणार आहे, यामध्ये टेक्नॉलॉजीमध्ये मॉडर्नायझेशन आणि इम्प्रूव्हमेंटसुद्धा येणार आहे. देन इट प्रमोट मोअर सेल्फ एम्प्लॉयमेंट प्रोजेक्ट्स. जे MSME चे प्रोग्राम्स आहेत त्याच्या थ्रू ह्या स्पेशलाइज बँक काय करतात, लोन प्रोव्हाइड करतात आणि यामुळे काय होतात, सेल्फ एम्प्लॉयमेंट प्रोजेक्टचं जनरेट होतात. नेक्स्ट बघा, इट रिवाइव्ह सिक युनिट. म्हणजे असे इंडस्ट्रीयल युनिट जे बंद पडलेले आहेत काही कारणास्तव, अशा युनिटला अगेन चालू करण्यासाठी सुद्धा या बँका करतात, हेल्प करतात. देन इट प्रोव्हाइड्स द मॅनेजमेंट ऑफ लार्ज इंडस्ट्रीज बाय प्रोव्हाइडिंग ट्रेनिंग्स. म्हणजे ज्या मोठ्या मोठ्या लार्ज इंडस्ट्री आहेत त्यांच्या मॅनेजमेंटसाठी ते काय करतात, ट्रेनिंगसुद्धा प्रोव्हाइड करतात. देन बघा, टू रिम्यूव्ह रिजनल डिस्पॅरिटीज ऑर रिजनल इम्बॅलन्स. इट मीन्स बघा, काही एरियामध्ये भरपूर प्रमाणात ग्रोथ अँड डेव्हलपमेंट झाली असते आणि काही एरियामध्ये काहीच ग्रोथ अँड डेव्हलपमेंट झाली नसते. मग ज्या ठिकाणी ग्रोथ अँड डेव्हलपमेंट झालेली नाही आहे अशा ठिकाणी त्यांना लोन प्रोव्हाइड करून ते काय करतात, त्यांना हेल्प करतात टू रिमूव्ह रिजनल इम्बॅलन्सेस. देन नेक्स्ट बघा, इट प्रमोट्स सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन न्यू एरियाज बाय प्रोव्हाइडिंग रिस्क कॅपिटल. आपण प्रिव्हियस पाहिलं होतं की हे रिस्क कॅपिटल देतात, म्हणजेच त्यांना शाश्वती नसते की जे आपण लोन प्रोव्हाइड करतोय त्यावर आपल्याला प्रॉफिट अर्न होईल और आपल्याला प्रॉफिट होणार नाही और आपल्याला झिरो प्रॉफिट होईल. या रिस्कवर ते काय करतात, लोन प्रोव्हाइड करत असतात. देन नेक्स्ट बघा, इट हेल्प्स टू इम्प्रूव्ह कॅपिटल मार्केट इन द कंट्री. इट मीन्स शेअर मार्केटमध्ये सुद्धा याचा इनडायरेक्टली काय होतो, बेनिफिट होतो. देन नेक्स्ट बघा, या बँकांना, स्पेशलाइज बँकांना जे फंडिंग होतं तर ते कोण देतात, बघा, वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट आर प्रोव्हाइडेड बाय कमर्शियल बँक्स, इंडिजिनियस बँकर, कोऑपरेटिव्ह बँक्स अँड मनी लेंडर्स. म्हणजेच काय, तर ज्या कमर्शियल बँक आहेत त्या इंडिजिनियस बँकर आणि कोऑपरेटिव्ह बँक्स और मनी लेंडर्स, जे सावकारकीचा व्यवसाय करता येईल असं म्हणता येईल आपल्याला, असे लोक काय करतात, यांचं वर्किंग कॅपिटल प्रोव्हाइड करत असतात. देन बघा, द मनी मार्केट प्रोव्हाइड शॉर्ट टर्म फंड्स विच मीन वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट्स. इट मीन्स मनी मार्केट थ्रू यांना फंडिंग भेटते शॉर्ट टर्मसाठी. देन नेक्स्ट बघा, द लॉंग टर्म रिक्वायरमेंट ऑफ द बिझनेस आर प्रोव्हाइडेड बाय द इंडस्ट्रियल बँक अँड व्हेरियस लॉंग टर्म लेंडिंग इन्स्टिट्यूशन्स आर कलेक्टिव्हली रेफर्ड ॲज डेव्हलपमेंट बँक्स. म्हणजेच बघा, जे लॉंग टर्म रिक्वायरमेंट आहेत बिझनेससाठी, ज्या इंडस्ट्रियल बँकमधून किंवा लॉंग टर्म लेंडिंग इन्स्टिट्यूशन्सकडून कलेक्टिव्हली जमा केले जातात त्यांनाच काय म्हणतात, डेव्हलपमेंट बँक्स म्हणतात. आता गव्हर्मेंट आपल्याला डायरेक्ट फंडिंग करतं का, नाही. तर बघा, गव्हर्मेंट ऑफ इंडियाने जर समजा एखाद्या योजनेखाली, लाईक आपण बघूया पंतप्रधान आवास योजना और प्राईम मिनिस्टर आवास योजना, या स्कीम थ्रू जर त्यांनी सांगितलं की सोसायटीमध्ये लोन तुम्ही डिस्ट्रीब्यूट करा, तर ते कसं करणार, तर गव्हर्मेंट काय करतं, या स्कीम थ्रू NHBला, म्हणजेच आवास योजना म्हणजे काय, की जी हाऊसिंगसाठी आहे. मग हाऊसिंगच्या एरियामध्ये त्यांची अपेक्स बॉडी कोणती आहे, तर नॅशनल हाऊसिंग बँक. मग ही नॅशनल हाऊसिंग बँक गव्हर्मेंटकडनं पैसे घेते, देन ही NHB बँकांना प्रोव्हाइड करते आणि या बँक काय करतात, कस्टमर्सला लोन प्रोव्हाइड करतात. नेक्स्ट आपण स्टडी करूया नाबार्डबद्दल, दॅट इज नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. ह्याच्या नावामध्येच बघा, त्यांनी सांगितलं आहे की ही बँक मेनली ॲग्रिकल्चर आणि रुरल डेव्हलपमेंटच्यासाठी मेनली इस्टॅब्लिश झालेली आहे. तर मग ही बँक इस्टॅब्लिश करण्यासाठी रिकमेंड कोणी केलं होतं और ह्याच्यासाठी कमिटी कोणती आली ती, तर ती ग्राफिकार्ड कमिटी आली होती, त्यालाच आपण श्री रमन कमिटीसुद्धा म्हणू शकतो. देन इट वॉज 100% CSR कंपनी, दॅट इज कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. CSRचा लॉंग फॉर्म हा तुम्हाला क्लर्क एक्झाम और असिस्टंट एक्झामच्या मध्ये पाहायला भेटू शकतो. और इट इज 100% CSR कंपनी, हा तुम्हाला RBI ग्रेडमीमध्ये क्वेश्चन पाहायला भेटू शकतो. देन नेक्स्ट इज इट इज अ मायक्रो फायनान्स रेग्युलेटरी ऑथॉरिटी बॉडी. इथे रेग्युलेटरी ऑथॉरिटी बॉडीला अंडरलाईन करून ठेवा.
ज्या रेग्युलेटरी बॉडीज असतात तर त्या त्यांच्या रिलेटेड एरियामध्येच, जसं की इथे नाबार्ड ही ॲग्रिकल्चर आणि रुरल एरियाच्या डेव्हलपमेंटमध्ये जेवढ्या पण फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स काम करतात और बँक्स काम करतात त्यांना हेल्प करत राहते. नाबार्ड ही अशा सेक्टर्सला रिफायनान्स करते ज्या की रुरल सेक्टरला और आपल्याला अदर लँग्वेजमध्ये म्हणता येईल जसं की ज्या अपेक्स इन्स्टिट्यूशन्स आहेत ज्या रिफायनान्स करतात ॲग्रिकल्चरला, रुरल डेव्हलपमेंटला, स्मॉल स्केल इंडस्ट्रीजला, कॉटेज इंडस्ट्रीला, व्हिलेज इंडस्ट्रीला आणि हँडक्राफ्ट यांना. यामध्ये गव्हर्मेंट ऑफ इंडिया आणि RBIचं 50-50% कॉन्ट्रीब्युशन आहे, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. देन इट ऑल्सो कीप्स अ चेक ऑन इट्स क्लायंट्स इन्स्टिट्यूशन, म्हणजे हे ज्यांच्याकडनं रिफायनान्स करतात किंवा नाबार्ड ज्यांना रिफायनान्स करते त्यांच्यावर ह्यांचं नेहमी लक्ष असतं. त्यांनी रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो केले की नाही, किंवा त्यांनी प्रायोरिटी सेक्टरमध्ये जेवढं लोन त्यांना द्यायला सांगितलेलं आहे ते त्यांनी दिलं आहे की नाही. ज्या गव्हर्मेंटच्या ॲग्रिकल्चरसाठी किंवा रिलेटेड बिझनेसेससाठी ज्या स्कीम आहेत तर त्या या इन्स्टिट्यूशन प्रॉपरपणे एक्झिक्युशन करत आहेत की नाही हे पाहण्याचं काम नाबार्ड करते. नाबार्ड इज ॲक्टिव्ह इन डेव्हलपिंग फायनान्शियल इन्क्लुजन पॉलिसी. इट मीन्स नाबार्ड ही फायनान्शियल इन्क्लुजन पॉलिसीसाठी भरपूर प्रमाणात हेल्प करत आहे. देन व्हॉट इज फायनान्शियल इन्क्लुजन पॉलिसी? तर सोसायटीमधल्या प्रत्येक पर्सनला बँकिंग सिस्टीममध्ये इन्क्लूड करून घेणं किंवा त्यांचे बँकेमध्ये अकाउंट ओपन करून घेणं यालाच काय म्हणता येईल आपल्याला, फायनान्शियल इन्क्लुजन. मग नाबार्ड ही ॲग्रिकल्चर और रिलेटेड बिझनेसेसला रुरल एरियामध्ये जिथे आपली जास्तीत जास्त लोकसंख्या राहते अशा एरियामध्ये असलेल्या बँकांना और फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सला हेल्प करते. म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की नाबार्ड इज हेल्पिंग इन डेव्हलपमेंट ऑफ फायनान्शियल इन्क्लुजन पॉलिसी. नाबार्ड वॉज इस्टॅब्लिश्ड ऑन 12 जुलै 1982. हा क्लर्क एक्झामला तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. देन बघा, नाबार्डचं हेडक्वार्टर आहे मुंबईला. देन ह्याचा मेन पर्पज काय आहे तर डेव्हलपमेंट असिस्टन्स अँड पॉवर्टी रिडक्शन, म्हणजेच ते डेव्हलपमेंटसाठी हेल्प करतात आणि पॉवर्टीला कमी करण्यासाठी हेल्प करत असतात. सध्याला नाबार्डचे चेअरमन आहेत गोविंद रजुला चिंताला, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर मग यामधले तुम्हाला क्वेश्चन कोणते कोणते येतील की याच्याशी रिलेटेड कमिटी कोणती, तर ग्राफिक कमिटी और ऑल्सो कॉल्ड ॲज श्रीरामन कमिटी. देन इट इज अ मायक्रो फायनान्स रेग्युलेटरी ऑथॉरिटी बॉडी, हा पण एक क्वेश्चन येऊ शकतो. देन तुम्हाला यामध्ये त्याचं इस्टॅब्लिशमेंट इयर, हेडक्वार्टर, त्याचा मेन पर्पज आणि चेअरमन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. Now we will study about NHB, that is National Housing Bank. NHB is complete government control and own entity. It means सध्याला NHB ला पूर्णपणे गव्हर्नमेंट कंट्रोल करतं आणि त्याच्या 100% ओनरशिप ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे आहे. NHB पूर्वीला RBIची सबसिडरी म्हणून काम करत होती आणि आता ती गव्हर्नमेंट अंडर काम करते. म्हणून ह्या पॉइंटला तुम्ही नोटबुकच्या मार्जिनमध्ये लिहून ठेवा, कारण यावर क्वेश्चन येण्याचे चान्सेस भरपूर आहेत. नेक्स्ट, NHB was established on 1988 under NHB Act 1987. या पॉइंटला तुम्ही स्टार मार्क करून ठेवा, हा पण क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये येऊ शकतो. 2019ला फायनान्स ऍक्ट पास झाला, ज्याच्यानुसार RBIला पॉवर भेटलेली आहे की RBI ही अदर हाऊसिंग फायनान्स कंपन्यांना कंट्रोल करू शकते और त्यावर रेग्युलेशन्स RBI करते. RBI ग्रेड बी मध्ये अशा टाईपचा क्वेश्चन येऊ शकतो की RBIला कोणत्या ऍक्टनुसार हाऊसिंग फायनान्स कंपन्यांना रेग्युलेट करण्याचं पॉवर भेटलेला आहे, तर तो कोणता ऍक्ट आहे, फायनान्स ऍक्ट 2019. आणि त्या ऍक्टनी कोणत्या ऍक्टला अमेंड केलं, तर तो ऍक्ट आहे NHB ऍक्ट 1987. NHBचे चेअरमॅन शारदा कुमार होता हे आहेत, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कारण हे न्यूली अपॉइंट झालेले आहेत. हेडक्वार्टर NHBचं न्यू दिल्लीला आहे. देन इट इज अ अपेक्स इन्स्टिट्यूशन ऑफ हाऊसिंग फायनान्स इन इंडिया. NHBचं मेन ऑब्जेक्टिव्ह होतं की इट विल बी अ प्रिन्सिपल एजन्सी टू प्रमोट हाऊसिंग फायनान्स इन्स्टिट्यूशन्स both at local and regional level to provide financial and other support and related matters to it. म्हणजेच NHB ही कुणाला हेल्प करणार आहे की जे लोकल लेवलला आणि रिजनल लेवलला हाऊसिंग फायनान्ससाठी हेल्प करत आहेत अशा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सला NHB हेल्प करेल. आणि
त्यांच्याशी रिलेटेड मॅटर्स मीन्स एखादी आपल्या गव्हर्नमेंटनी नवीन स्कीम काढली, लाईक आवास योजना आहे, पंतप्रधान आवास योजना किंवा लँड डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीज आहेत, तर अशा स्कीमसाठी NHB त्यांना हेल्प करेल. NHB offers two housing scheme under Housing for All by 2022 program for the government. Then त्या स्कीम्स कोणत्या आहेत? तर फर्स्ट वन इज प्रधानमंत्री आवास योजना अँड रुरल हाऊसिंग इंटरेस्ट सबसिडी स्कीम. यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की त्या स्कीम कोणत्या आहेत आणि त्यांचं कोणत्या प्रोग्रामखाली ह्या त्यांना हेल्प करत आहेत. तर मग त्याचा आन्सर काय आहे? हाऊसिंग फॉर ऑल बाय 2022. Now next we will study about SIDBI, that is Small Industries Development Bank of India. ह्याच्या नावामध्येच बघा इंडस्ट्रीज डेव्हलपमेंटसाठी ही बँक आहे असं इन्क्लुडेड आहे. इट वॉज इस्टॅब्लिश्ड ऑन 2 एप्रिल 1990. ॲक्ट कोणता होता? तर अंडर ॲक्ट SIDBI ॲक्ट 1989. देन इट इज अ सबसिडरी ऑफ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. इथे RBI और गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे का? नाही, म्हणून याला स्टार मार्क करून ठेवा की SIDBI ही सबसिडरी आहे कुणाची? तर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाची. देन SIDBI इज फॉर डेव्हलपमेंट ऑर MSME, दॅट इज मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस. SIDBIचे सध्याचे चेअरमॅन मोहम्मद मुस्तफा आहेत. याला पण स्टार मार्क करून ठेवा कारण हे न्यू अपॉइंट आहेत. देन त्याचं हेडक्वार्टर आहे लखनौला. ह्याचा मेन पर्पज आहे की रिफायनान्स फॅसिलिटी प्रोव्हाइड करणं आणि शॉर्ट टर्म लेंडिंग देणं कुणाला? तर ज्या इंडस्ट्रीज आहेत त्यांना, और अशा इंडस्ट्रीज किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स ज्या MSME सेक्टरला हेल्प करत असतात. आणि SIDBI इंडस्ट्रीज रिलेटेड किंवा त्याच्या सिमिलर रिलेटेड ॲक्टिव्हिटीजमध्ये हेल्प करणाऱ्या इन्स्टिट्यूशन्सलासुद्धा हेल्प करत असते. SIDBI ऑपरेट्स अंडर डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस, दॅट इज गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. हा क्वेश्चन RBI सारख्या एक्झाममध्ये येऊ शकतो, तर इथे पण तुम्ही एक लक्षात ठेवा. देन SIDBI इज रेग्युलेटेड अँड सुपरवाइज्ड बाय RBI. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट बघा, in order to increase and support money supply to MSME sector, SIDBI acts as institutional finance program. Under this program, SIDBI extend term loan assistance to whom? Banks, small finance banks and non-banking financial companies. हे RBI साठी लक्षात ठेवायचं आहे. देन इट ऑल्सो लेंड्स डायरेक्टली टू द MSMEs. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे जनरल PO सारख्या एक्झाम्सला हा क्वेश्चन होऊ शकतो. Then SBI is the largest individual shareholder of SIDBI, followed by Government of India and LIC. हे RBI सारख्या एक्झामला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आपण स्टडी करूया एक्झिम बँकबद्दल, दॅट इज एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया. इट इज होली ओन्ड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. इट वॉज इस्टॅब्लिश्ड ऑन 1 जानेवारी 1982. एक्झिमचे चेअरमॅन सध्याला आहे TC वेंकट सुब्रमण्यम. हेडक्वार्टर मुंबईला आहे आणि याचं मेन पर्पज आहे टू फायनान्स, फॅसिलेट अँड प्रमोट फॉरेन ट्रेड इन इंडिया अँड इट ऑल्सो कोऑर्डिनेट्स द वर्किंग ऑफ इन्स्टिट्यूशन्स एंगेज इन फॅसिलिटेटिंग एक्सपोर्ट इम्पोर्ट ट्रेड. इट मीन्स हे काय करतात की जे आपल्या देशामध्ये बिझनेस करतात एक्सपोर्टचा, त्यांच्यासाठी ही बँक हेल्प करत असते. भरपूर वेळा बघा काय होतं की आपण आपल्या कंट्रीमधनं दुसऱ्या कंट्रीमध्ये फ्रूट्स वगैरे डिलिव्हर करतो. मग अशा वेळी फ्रूट्स डिलिव्हर करण्यासाठी किंवा ते तिथे टाईमवर भेटतील गेल्यानंतर त्यांना तिथली पेमेंट भेटण्यासाठी किंवा तिथले चेक्स क्लिअरिंगसाठी एक्झिम बँक त्यांना काय करत असते? हेल्प करत असते. नेक्स्ट आपण आता ह्या पूर्ण टॉपिकवर काही बेस्ट क्वेश्चन्स पाहूया. तुम्हाला क्वेश्चन रीड केल्यानंतर विदिन 5 सेकंड्स तुम्हाला आन्सर आले पाहिजेत. फर्स्ट क्वेश्चन इज बँक्स इन इंडिया आर रेग्युलेटेड बाय. ऑप्शन्स आर बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949, RBI ॲक्ट 1934, कंपनीज ॲक्ट, नन ऑफ दिस, अँड इट्स सोल्युशन इज 1, दॅट इज बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949. Next question is, in India, microfinance development and equity fund is maintained by Small Industries Development Bank of India. Next option is RBI. The next one is
National Bank for Agriculture and Rural Development, that is NABARD. And next option is Confederation of Industries in India. आन्सर आहे फर्स्ट वन, दॅट इज स्मॉल इंडस्ट्री डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला मी नेक्स्ट क्वेश्चन इज इन इंडिया मायक्रो फायनान्स डेव्हलपमेंट अँड इक्विटी फंड इज मेंटेन बाय. फर्स्ट ऑप्शन इज स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, that is SIDBI. Next one is Reserve Bank of India, that is RBI. Next one, National Bank for Agriculture and Rural Development, that is NABARD. And next one, Confederation of Industries in India. What can be the answer? Okay, answer is 1, that is SIDBI. Next question is, an institution which accepts deposits, make business loans and offers related services is called as, options are saving bank, next one commercial bank, next one investment bank, next one development bank. What can be the answer? Okay, answer is 2, commercial banks. Next question, the commercial banking system in India consists of, options are nationalized bank and private sector banks, scheduled banks and non-scheduled banks, regional rural banks, that is RRBs, cooperative banks and development banks. Next option, all of the above. What can be the answer? Second, that is scheduled banks and non-scheduled banks. Next question is, which of the following is not part of scheduled banking structure in India? Options are money lenders, public sector banks, private sector banks, RRBs and state cooperative banks. Any guesses? Answer is 1, that is money lenders. Next question is, which of the following are scheduled banks? Options are State Bank of Mauritius Limited, HDFC Bank Limited, ICICI Bank, none of the above, and last one, all of the above. What can be the answer? Obviously, solution is option 5, that is all of the above. Presently, number of public sector banks in India. Options are 8, second one 10, third one 12, and next one 14. What can be the answer? Okay, answer is 3, that is 12. Next question is, a scheduled bank is the one which included in, options are second schedule of Banking Regulation Act, second schedule of Constitution, second schedule of RBI Act, then all of the above and none of the above. What can be the answer? Solution is 1, that is second schedule of Banking Regulation Act. Next question is, if the farmers want to take loan to purchase a tractor, which type of bank he should contact? First one, commercial bank, next one RBI, then next one RRB and NABARD. What can be the answer? First one, commercial banks. Next question is, what is the present number of local area banks in India? Options are 3, next one 4, next one 5 and next one 6. मी तुम्हाला स्टार मार्क करायला सांगितलं होतं. Any guesses? Okay, answer is solution option 1, that is 3. Next question is, which of the following apex bodies regulate RRBs? मी तुम्हाला स्टार मार्क करायला सांगितलं होतं. बघा ऑप्शन्स आहेत RBI, NABARD, SIDBI, स्टेट गव्हर्नमेंट. आन्सर इज NABARD. नेक्स्ट क्वेश्चन इज, विच ऑफ द अपेक्स बॉडीज रेग्युलेट्स द कोऑपरेटिव्ह बँक्स इन इंडिया? आपण याला पण स्टार मार्क केलं होतं. ऑप्शन्स बघा, NABARD, RBI, स्पॉन्सर बँक्स, बोथ A and B. What can be the answer? Solution 2, that is RBI. Next question is, who sponsors RRBs? First option, Government of India, next one RBI, next one nationalized commercial banks, next one none of the above. What can be the answer? Correct, 3, nationalized commercial banks. Next question is, Exim banks were established in the year 1957, 1992, 1982, 1981. मी तुम्हाला सांगितलं होतं स्टार मार्क करायला. Solution is 3, that is 1982. Next question is,
ENMSME स्टँड्स फॉर, हा क्लर्क किंवा RBI असिस्टंटला येऊ शकतो क्वेश्चन, और SBI क्लर्कला सुद्धा पाहायला भेटू शकतो. देन फर्स्ट ऑप्शन इज एंटरप्रिन्युअर्स, एंटरप्राइजेस, एंटिटीज, इस्टॅब्लिशमेंट्स. व्हॉट कॅन बी द आन्सर? ऑप्शन नंबर 2, दॅट इज एंटरप्राइजेस. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्रामला मी एक बिफोर बँकिंग अवेअरनेस हे चॅनल काढलेलं आहे. त्यावर तुम्हाला व्हिडिओचे अपडेट्स आणि नोट्स मिळतील, तर तुम्ही तिथे जॉईन करू शकता. थँक्यू.